सर्वात आधी आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्री म्हणजे माझ्या आवडीचा सण. त्यामुळे सकाळी लवकर उठून फटाफट रेडी झाले आणि कधी कधी उपवास हा फक्त देवासाठीच नसून फराळासाठी सुद्धा असतो. त्यामुळे लहानपणापासूनच मला लागलेली ही महाशिवरात्रीची गोडी. तसं रांगोळी मला फारशी छान तर येत नाही, त्यामुळे पिंटरेस्टवरून सिंपल रंगोली आयडियाज घेऊन मी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि ही माझी छानशी रांगोळी. खऱ्या अर्थाने महाशिवरात्री म्हणजे शांतता, स्थिरता आणि आंतरिक शक्तीचे प्रतीक आहे. शिवपार्वती म्हणजे पूर्णत्वाचं, समत्वाचं आणि अनंत एकत्वाचं प्रतीक. स्मशानात राहणारा, अंगावर भस्म लावणारा, गळ्यात साप घालणारा आणि संसाराच्या मापदंडात न बसणारा शिव जगाच्या नजरेत सुंदर नव्हता, पण तो पार्वतीच्या नजरेत सत्य होता. तिनं त्याचं रूप निवडलं नाही, तर त्याची शांतता, गूढता आणि अपरंपार शक्ती निवडली. आणि शिवानेही पार्वतीच्या सौंदर्याला नव्हे तर तिच्या निष्ठेला, तपस्येला आणि अढळ प्रेमाला निवडलं. देवपूजा ऑलमोस्ट झालीच होती आणि आता तयारी होती फराळ बनवण्याची. साबुदाणा उसळ बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा, कुटलेले शेंगदाणे, बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची, यानंतर साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट आपण मिक्स करून घेतलं आहे. आता यात बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, बारीक वाटलेली हिरवी मिरची, आता यात आपण मिक्स केलेला साबुदाणा टाका. आपण इथे चवीनुसार सैंधव मीठ वापरलं आहे. साबुदाणा मऊ होण्यासाठी आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून त्याला झाकून ठेवला आहे आणि आपली साबुदाणा उसळ अगदी तयार आहे. आणि मम्मीचे साबुदाणा वडे पण तळून झालेले आहेत. आय एम टू हंग्री नाऊ. चलो बाय.